बातम्या सविस्तर पाहूया। 7 फेब्रुवारीपासून भारतात आयसीसी T20 विश्वचषकाला सुरुवात होती। मात्र आधी बांगलादेशने त्यात खोडा घालून पाहिला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला। तोच कित्ता पाकिस्तान गिरवतोय। पाकिस्तान विश्वचषक खेळायला तयार आहे, मात्र 15 फेब्रुवारीला भारतासह होणारा सामना खेळणार नाही असं पीसीबीने कळवलंय। यावरून पाकिस्तानवर आता आयसीसी कठोर कारवाई करू शकते, कारण पाकिस्तानच्या या आडमुठेपणामुळे थेट हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे आणि यात सर्वाधिक नुकसान पाकिस्तानचंच आहे। पाहूया काय घडते क्रीडा विश्वात। विश्वचषक खेळू, भारताबरोबर मात्र खेळणार नाही। पाकिस्तानची आडमुठी भूमिका। तब्बल 45,000 कोटींचं नुकसान। आयसीसी T20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत होतोय। त्यातील वेळापत्रकानुसार भारत पाकिस्तानमध्ये 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत सामना खेळवला जाणार आहे। मात्र पाकिस्तानने याच सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। स्पर्धेला अगदी काही दिवस शिल्लक असतानाच अचानक पीसीबीने हा निर्णय आयसीसीला कळवलाय। पाकिस्तान सरकारने एक्सवर पोस्ट करत पीसीबीच्या निर्णयाला परवानगी असल्याचं म्हटलंय। इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट टीमला आयसीसी T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे। मात्र पाकिस्तान क्रिकेट टीम 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही। पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतलाय। बांगलादेशने याआधी भारतात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विश्वचषकाचे सामने इतरत्र खेळवावेत अशी विनंती आयसीसीला केली होती। ती मान्य न केल्याने बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला। त्यांच्या जागी स्कॉटलंड खेळणार आहे। यानंतर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी आयसीसीचा निर्णय चुकीचा आणि दुटप्पीपणाचा असल्याचा आरोप केला होता। बांगलादेश पाकिस्तानच्या सल्ल्यानेच वागत होता हे काही लपून राहिलेलं नाही। मात्र स्वतः पाकिस्तान स्पर्धेत खेळणार आहे, यावरून पाकिस्तानवरच टीका होऊ लागल्यानंतर पाकिस्तानने आता आपला दुसरा केविलवाणा प्रयत्न केलाय। मात्र त्यामुळे आयसीसी, ब्रॉडकास्टर्स आणि सर्वच संबंधितांना थेट आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि यात पाकिस्तानचंही बरंच नुकसान होणार ते वेगळंच। भारत पाकिस्तान सामना रद्द झाल्याने एकूण 45,000 कोटींचं नुकसान होणार आहे। यात ब्रॉडकास्टर्सचं 300 कोटींचं नुकसान आहे। भारत आणि पाकिस्तानचं प्रत्येकी 200 कोटींचं नुकसान आहे। लीगल बेटिंगच्या मते भारत पाकिस्तान सामन्याची किंमत 45,000 कोटी आहे। यात ब्रॉडकास्ट राईट्स, ॲडव्हर्टायझिंग प्रीमियम, स्पॉन्सरशिप ॲक्टिव्हेशन, तिकीट आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीचा समावेश असतो। यात आयसीसीकडे ब्रॉडकास्टर पैशांची परतफेड मागणार, म्हणजेच थेट आयसीसीचं नुकसान। भारत पाकिस्तान हा सामना आर्थिकदृष्ट्याही हाय व्होल्टेज असतो। यातील जाहिरातीच्या 10 सेकंदांचे 25 ते 40 लाख असतात। इतर मॅचमधून इतका महसूल मिळत नाही। आता ही मॅच रद्द झाल्यानं स्पर्धेचं संपूर्ण आर्थिक गणित बदलणार आहे। तर पाकिस्तानलाही मोठं नुकसान झेलावं लागणार आहे। पीसीबीला आयसीसी महसुलातून एकूण 5.75% मिळतात, म्हणजेच वार्षिक सुमारे $34.51 मिलियन नुकसान होऊ शकतं। पाकिस्ताननं स्वतःहून सामना रद्द करणं म्हणजे पाकिस्तानला कोणती इन्शुरन्स सुरक्षा नाही, कायदेशीर सुरक्षा मिळणार नाही, नुकसान भरपाई, पेनल्टी आणि मोबदल्याची जबाबदारी उचलावी लागेल। अशात पाकिस्तानला आता आयसीसीच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागू शकतो। विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचे 2 गुण रद्द होतील, नेट रन रेटचं नुकसान होईल। शिवाय आयसीसी मेंबरशिप पार्टिसिपेशन कराराच्या उल्लंघनाचा ठपका बसेल। स्पर्धेतून मिळणारं मानधन रोखलं जाऊ शकतं। शिवाय अतिरिक्त दंड आकारला जाईल तो वेगळाच। तसंच ब्रॉडकास्टरकडून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। तर आयसीसीनेही पीसीबीच्या निर्णयावर आपलं निवेदन जारी करत स्पष्ट इशारा दिलाय। आयसीसीला आतापर्यंत तरी पीसीबीकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही। सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशनचा असा पवित्रा कोणत्याही जागतिक क्रीडा आयोजनाच्या मूळ भावनेविरोधात आहे। स्पर्धेत पात्र ठरणाऱ्या सगळ्या संघांना नियोजित वेळापत्रकानुसार समसमान पातळीवर खेळणं बंधनकारक असतं। आयसीसी राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत सरकारच्या भूमिकांचा आदर करते, मात्र हा निर्णय जागतिक क्रिकेट तसंच जगभरातील चाहत्यांच्याही हिताचा नाही। पीसीबी या निर्णयामुळे होणारे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम विचारात घेईल अशी आयसीसीला आशा आहे। पीसीबी ज्या जागतिक क्रिकेटच्या संरचनेचा सदस्य आणि लाभार्थी आहे त्यावर या निर्णयामुळे परिणाम होऊ शकतो। थोडक्यात पीसीबीचं वार्षिक मानधन आयसीसी रोखू शकतं।
दरम्यान पाकिस्तानच्या या निर्णयावर बरीच टीका होतीये. Look, it's pretty disgraceful. दोन्ही बाजूंनी क्रीडा विश्वाचं राजकारण व्हावं हे अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे बांगलादेशींनी विनाकारण प्रकरण ताणलंय आणि आता पाकिस्तान बांगलादेशला पाठिंबा दाखवतोय. हे सगळं आता नियंत्रणाबाहेर जात आहे. मला वाटतं की क्रिकेट सारख्या खेळातील हा विषय सामंजस्यानं सोडवला गेला पाहिजे. यामध्ये ICCनं योग्य पुढाकार घेऊन सर्व संबंधितांना समजावलं पाहिजे. हे असं दीर्घकाळ चालू राहू शकत नाही. I think we need to really come to an understanding that sport. तो ये डैमेज तो अपनी क्रिकेट को ही कर रहे हैं. बांग्लादेश का साथ देना तो दीजिए, भारत को कोई फर्क नहीं पड़ने वाला, क्योंकि ठीक है आप अगर भारत की रेपुटेशन डैमेज करना चाह रहे हो ऐसे ऐसे करके, तो ये आपका ही नुकसान है, भारत का कोई नुकसान नहीं है. और अब टाइम आ चुका है कि पाकिस्तान ने काफी तंग कर चुके हैं. अब उनको ICC चाहिए कि हार्ड से हार्ड डिसीजन उनके अगेंस्ट ले, क्योंकि ऐसे वर्ल्ड कप में खेलना और मैच ना पार्टिसिपेट करना मैं नहीं समझता कि ये एक अच्छी बात है. जितने भी बड़े खिलाड़ी हैं, जब पाकिस्तान के जितने भी वसीम अकरम हुआ या शोएब अख्तर हो, ये सब चाहते हैं कि क्रिकेट हो, मैचेस हो. पर ये कुछ चंद लोग हैं जो है लाइक वो उन्होंने ये सारा शोर मचाया हुआ है भी क्रिकेट हमें बायकॉट कर देना चाहिए. तो बायकॉट करना तो कर दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है इंडिया को. अशात भारत पाकिस्तान हे जर अंतिम सामन्यात समोरासमोर आले तर पाकिस्तान तोही सामना खेळणार नाही का, असा सवालही उपस्थित होतोय. जर भारत पाकिस्तान उपांत्य किंवा अंतिम सामन्यात आमने सामने आले तर ते सामने खेळले जातील असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलंय. मात्र पाकिस्तानवर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.